देवाचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा अभंग आहे आणि देवाला प्रश्न विचारणारा अभंग आहे। आपला तो अधिकार नसतो की देवाला आपण प्रश्न विचार, देवा माझ्या पदरामध्ये एवढं दुःख का? आपले कर्म, आपले कर्म। पण ते असे भक्त होते ज्यांच्या हातून देव जेवायचे, नामादेवा हाती दूध पेला, एवढी ताकद त्यांची होती की पांडुरंगाला कलियुगात, बरं का, ते तर दोपायुगात नाही, कलियुगामध्ये ही पंढरीची जी मूर्ती आहे पांडुरंगाची, ती दूध प्यायची जेवायची नामदेव महाराजांच्या हाती, ही ताकद नामदेव महाराजांची। त्यांचा अभंग आहे आणि ते सांगतात की देवा तुझा माझं कार्य एवढा वैरा का? आम्हाला आमच्या पदरात दुःख, तो त्यांचा अधिकार, आपला अधिकार नाही।
एकदा जन्म देतो. जन्म देताना ब्रह्मदेव काय म्हणाला, मनुष्य जन्म सगळ्यात श्रेष्ठ जन्म आहे. म्हणून त्यांनी लहानाचा मोठा झाल्यावर नामस्मरण करायलाच पाहिजे. नामस्मरण करणं हा गरजेचं आहे. जय श्रीराम. आला होता प्राणी जगी परदेशी, 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 आला होता प्राणी जगी परदेशी.
त्याच्यासाठी तुम्ही रडता रंगरूप काय नाशिवंत रंगरूप काय नाशिवंत त्याच्यासाठी तुम्ही रडता त्याच्यासाठी तुम्ही रडता त्याच्यासाठी तुम्ही रडता जय श्रीराम हॅलो कमी कर अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि आपल्या शरीराला पिंजऱ्याची उपमा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आत्मा आहे त्याला रागूची उपमा आहे तुकाराम महाराजांचा अभंग आहे हाल ठीक आ काडी मोडीता काडी मोडीता काडी मोडीता पिंजरा केला आत राघुबैठविला आत राघुबैठविला बरोबर ठेवली राघुबैठविला काडी मोडीचा काडी मोडीचा पिंजरा केला राघुबैठविला आत राघुबैठविला काडी मोडीता काडी मोडीता काडी मोडीता पिंजरा केला आत राघुबैठविला आत राघुबैठविला आत राघुबैठविला राघु मोठा ज्ञानी गुणी राघु मोठा ज्ञानी गुणी राघु मोठा सारखी कर ज्ञानी गुणी राग मोठा गाणी रोज गाणे मंजुलवाणी रोज गाणे मंजुलवाणी काडी मोडीता काडी मोडीता काडी मोडीता पिंजरा केला आत राघुबैठविला आत राघुबैठविला आत राघुबैठविला ये महाराजाचे दूत आले ये महाराजाचे दूत आले महाराजाचे दूत आले महाराजाचे दूत आले राघु घेऊन निया गेले राघु घेऊन निया गेले काडी मोडीता काडी मोडीता काडी मोडीता पिंजरा केला आत राघुबैठविला आत राघुबैठविला आत राघुबैठविला शरीर पिंजरा राघु प्राण शरीर पिंजरा राघु प्राण
पिंजरा राजू प्राण राघुवीना पिंजरा विरायना राघुवीना पिंजरा विरायना काडी मोडीचा पिंजरा केला सविला आत सविला तू कामाने राहू गेला तू कामाने राहू गेला तू कामने राम गेला तू कामने राम गेला तू का तू कामाने राहू गेला तू कामाने राहू गेला तू कामने राम गेला तू कामने राम गेला पिंजरा माती लावी लाला पिंजरा माती लावी लाला काडी मोडीता पिंजरा केला आत राघुब सविला देवा माझ्या कुंकवाचा धनी माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी एकाएकी आली हवा एकाएकी आली हवा अदविदला मायेचा दिवा अदविदला मायेचा दिवा आमचा विदला मायेचा दिवा माझ्या कुंकवाचा धनी मला गेल्या सोडूनी माझ्या कुंकवाचा धनी मला गेल्या सोडूनी एकाएकी आली हवा एकाएकी आली हवा आज विधरा मायेचा दिवा हो आज विधरा मायेचा दिवा हो आमचा विधरा मायेचा दिवा माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडूनी एकाएकी आली हवा एकाएकी आली हवा आज विधरा
कैसी ओढली या दोरी दुष्ट काळाने कैसी ओढली या दोरी या दुःखाला नाही दवा या दुःखाला नाही दवा आज विझला मायेचा दिवा हो आज विझला मायेचा दिवा हो आमुचा विझला मायेचा दिवा आठवणीच्या किती गुणा सांगू आठवणीच्या किती गुणा सांगू आठवणीच्या किती गुणाचा आठवणीच्या किती गुणाचा आठवणीच्या किती गुणा सांगू विचाराचे काऊ मणी लागले दाबू विचाराचे काऊ मणी लागले दाबू विचाराचे काहून मनी लागले ते दागू विचाराचे काहून मनी लागले ते दागू धीर देऊ कसा या जीवा धीर देऊ कसा या जीवा आज विझला मायेचा दिवा हो आज विझला मायेचा दिवा हो आमुचा विझला मायेचा दिवा लाना थोर सारे रडती धाई धाई लाना थोर सारे रडती धाई धाई लान थोर सारे रडती धाई धाई लान थोर सारे रडती धाई धाई लाना थोर सारे रडती धाई धाई काय करू माझे बदला समजे न काय करू माझे बदला समजे न काय करू माझे मधला समजे ना काही काय करू माझे मधला समजे ना काही काय करू माझे मधला समजे न काय शोधू कुठल्या गावाची वाट शोधू कुठल्या गावाची वाट आज विझला मायेचा दिवा हो आज विझला मायेचा दिवा हो आमचा विझला मायेचा दिवा माझ्या कंकावाचा मला गेला या सोडून माझ्या कंकावाचा मला गेला या सोडून एकाएकी आली हवा एकाएकी आली हवा आज विझला मायेचा दिवा हो आज विझला मायेचा दिवा हो आज विझला मायेचा दिवा
आपल्या जीवनामध्ये आपण संसारामध्ये सगळं बघतोय, माझा तो माझा. चिंदू शेठ कोण नाही कोणचा बरं का, किती मेले आता पण आपल्या समोर आपले. आपण सांगतो माझा यार तुझा आहे, तर मग का थांबवत नाही तुम्ही? ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं, लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार हा खोटा संसार आहे. पण तुम्ही आम्ही त्याला बिलकुल बसलो. तो बुवा असो, साधू असो, महात्मा असो, वनात जाऊन जर संसार केला एखाद्याने, रानामध्ये जाऊन, व्याप्ती आहे ना त्याच्याकडे, गायी येते त्याला चारा पाहिजे. हा शास्त्रामध्ये असं एक वर्णन आहे बरं का, चलता साधूवर बहती गंगा. साधूने एका ठिकाणी थांबायचं नाही आणि गंगा थांबत नाही, ती चालत राहते, तेव्हा तिचं महत्व वाढतं. तसं साधूच असतं. लोकांमध्ये आला, लोक सांगतील, जनाशेठ बोलतील, दादी मी 4 गोणी तांदूळ देतो महाराज तुमच्या आश्रमाला. दिले 4 गोणी तांदूळ, पण नंतर महाराज खोटा येतो. लोक डोक्यावर घेतील, टाकतील पण बरं का. समाज असा आहे आपला सगळंच. सोयरे जाहेरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्यासाठी राग किडवानी निवडलेला आहे. सारे ग म प द नि द प द सा नि द प द प म ग स हा यासाठी 46 वर्षे घालवल्या बसणार. तरी बुवा 46 वर्षे भजन करतो मी, ही जन्माला नव्हती आली. हे अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, नाही कोणी सख्या गोत्र बहिणी सुखाचे संगाती, सख्या गोत्र बहिणी सुखाचे संगाती, सख्या गोत्र बहिणी सुखाच्या संगाती, सख्या गोत्र बहिणी सुखाच्या संगाती. महाराजांनी त्या काळात लिहून ठेवले बघा. तुकाराम महाराज जाऊन 450 वर्ष झाली. त्यांनी त्या काळात सख्या गोत्र बहिणी सुखाचे सांगतात. का बरं? आज बघा, आज आपल्याकडे डिमांड जमीन हे दादो सही करता और पैशांक बोल, नाही तर नाही करी जा. सख्या गोत्र बहिणी सुखाचे सांगाती, हे मोकळणी
कसा बॉडी बिल्डर आहे, अजिबात चालत नाही. शेवटी त्याला झाला शेवटी गोवऱ्या संगती, शरीराची होय माती. तुकाराम महाराज शेवटी गोवऱ्या संगती. आपुले शरीर आपणा पारखे, आपुले शरीर आपणा पारखे. परखे होतीला नवल काही, परखे होतीला नवल काही राम. मावशीच्या मुलाचा आदेश आहे 9 वाजले म्हणजे बंद करा. मला लागला मला. दान देगा देवा देवा, ये दान देगा देवा देवा देगा देवा देवा, ये दान देगा देवा देवा, ये दान देगा ये दान देगा देवा, ये दान देगा देवा देवा
गर्भवासी सुखे घालावे अमासी. गर्भवासाचं दुःख सांगितलं ना शास्त्रामध्ये. एवढं दुःख कुठलंच नाही. जन्म मरणाचं दुःख म्हणजे जन्माला तो त्यावेळेचं दुःख त्या मातेला विचारा. मातेला ही 9 महिने 9 दिवस आपल्याला उदरामध्ये वाढवते ना, तिला माहीत असतं त्या वेदना काय असतात आणि ते गर्भाला माहीत असतात. त्यावेळेस आपण एवढं हुशार ना, आपला जीव प्राणी म्हणजे जीव एवढा हुशार ना, त्यावेळेस देवाला विनवणी करतो, देवा एक काम कर ना. आपल्याला वशील लावतं फार मोठा माहिती आपल्याला. देवा एक काम कर, आम्हाला येतो या दुःखातून बाहेर काढ, म्हणजे आईच्या उदरातून बाहेर काढ. मग देव विचारतो तू बाहेर निघल्यावर काय करशील रे. तो जीव सांगतो, देवा ज्यावेळेस मी बाहेर निघेन ना मातेच्या उदरातून त्यावेळेस तुझं भजन करीन. मी म्हणत नाही बरं का, आपण तुम्हाला म्हणून दाखवतो. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांच्या जाळे उगवणी, दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा, रात्र आणि दिवस. देवाला सांगतो, देवा तुझ्या पाय आठवीन रे, रात्र आणि दिवस पांडुरंगा मला बाहेर काढ. बाहेर काढले आपण बेमान होतो. एकदा कलियुगाचा वाडा लागला आपल्या अंगाला, आपण कोणत्या बापाला ऐकत, देव का देवाच्या बापाला ऐकत नाही आपण. रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस देवा तुझं भजन करीन, मला या दुःखातून बाहेर काढ. पण आपण फार बेमान आहे, कधी देवाचं नाम घेत नाही. रात्र दिवस सोडून द्या. रात्र आणि दिवस पांडुरंगा, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, नवस रे. तुकामने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तरी तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला सुखाने गर्भवासाला घाल. का बरं. साधू संतांना जन्म मरणाचं दुःख नाही, मरणाचं दुःख तुम्हाला माहित आहे का. ग्रंथ रोज ऐकता तुम्ही. यशवंत महाराज मरणाचं दुःख काय सांगितलं शास्त्रामध्ये. आपल्या शरीराला जेवढे रोम आहेत, रोम म्हणजे आपल्या हे छिद्र आहेत ना, एका छिद्रामध्ये 1000 विंचू चावण्याच्या, लवसेट 1000 विंचू चावण्याच्या वेदना होतात एका रोमामध्ये. तर आपल्या शरीरामध्ये रोम किती आहेत, केस किती आहेत, किती वेदना होत असतील मरणाच्या वेळेस. पण देव म्हणतो की अशा वेदना जरी असल्या, जो माझा भक्त आहे, जो माझं होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, की शरणांगताची शरणू मी शियकू. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जो मला शरण आला त्याला मरणाचं दुःख नाही बरं का. मरण तर सगळ्यालाच आहे. तुका म्हणे गर्भवासी, सारे गम प बोला, सारे गम पद प पदनी गप सानी गप वगैरे सा, सारे गम पदनी पदनी गप वगैरे सा.
दिला अधिकार व्यापून हे तुका म्हणे ज्ञानेश्वराला खा पाया पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम हर हर बजरंग सबल छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी अपने 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 वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि हरि जय श्रीराम. धन्यवाद मुकेश साऊंड टेमगरपाडा. आभार आहे तुझे बरं का, कारण उद्या पंढरपूरला जायचं आम्हाला. हा छान दिली बरं का सिस्टम. धन्यवाद यशवंत महाराज.